Hello students, class 12 biology, chapter number 8, respiration and circulation, part 6. आज आपण बघूयात ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे आपण स्टार्ट करणार आहोत. आता रेस्पिरेशन हे लास्ट व्हिडिओपर्यंत संपलेलं आहे, रेस्पिरेशन पॉईंट. आता आपल्याला बघायचं आहे सर्क्युलेशन स्टार्ट करायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपण हा एक छोटा बिट आहे ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे तो सर्क्युलेशनशी रिलेटेडच आहे, पण ते एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ॲक्च्युली आपल्याला ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम इन डिटेल बघायचे आहे, पण त्याच्या अगोदर हे थोडे पार्ट्स बघूयात, म्हणजे काही पॉईंट्स आहेत ते. फर्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नाउ एक्सचेंज ऑफ मटेरियल with their surrounding and between various part of their cell or body is known as transportation. The exchange of material, हे एक्सचेंज कुठं होणार आहे? विथ सराउंडिंग, म्हणजे सराउंडिंग आणि सेल और बॉडी यांच्यामध्ये. सराउंडिंग आणि सेल और लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल किंवा बॉडी आणि त्याच्या आजूबाजूला असणारे जे काही सराउंडिंग आहे. आता सेलचं सराउंडिंग काय असेल, सराउंडिंग एन्व्हायरमेंट काय असेल, त्याच्या जी एखादी सेल आहे तर त्या सेलच्या बाजूचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते त्याचं सराउंडिंग एन्व्हायरमेंट झालं. तिथं एक्सचेंज होत असेल तर, किंवा बॉडी आणि सराउंडिंग यांच्यामध्ये काय एक्सचेंज. आता आपण रेस्पिरेशनमध्ये इन डिटेल बघितलं की आपल्या सराउंडिंगमध्ये एअर आहे, तर एअर आपण काय करतो, इन्स्पायर करतो, इनहेल करतो, म्हणजे हा. आणि आज जो CO2 आहे, जे बाय प्रॉडक्ट तयार झालं असतं ते आपण एक्झेल करतो. म्हणजे हे काय झालं, एक्सचेंज बिटवीन सराउंडिंग अँड बॉडी, हे लक्षात घ्या. ओके, हेच असणार आहे ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फर्स्ट, ट्रान्सपोर्टेशन अकर्स बाय डिफ्युजन अँड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बिटवीन सेल्स. Transportation occurs by diffusion. Diffusion, it is a simple process in which flow of molecules from higher concentration to lower concentration and it does not require energy. Diffusion एक सिम्पल प्रोसेस आहे जिथं काय होतं, तर हे जे काय ट्रान्सपोर्ट आहे ते हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे होतं आणि इथं एनर्जी रिक्वायरमेंट असणार नाही. इट डज नॉट रिक्वायर एनर्जी. इट इज नोन ॲज डिफ्युजन. ॲक्टिव्ह प्रोसेस रिक्वायर्ड एनर्जी. इथं सुद्धा जे काय फ्लो आहे तो लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, त्यामुळे तिथं काय असेल, इट रिक्वायर्स एनर्जी. हे दोन पॉईंट्स आपण सेल टॉपिकमध्ये बघितलेच आहेत. नेक्स्ट बघा, सायक्लोसिस, स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमची जे काय स्ट्रीमिंग मुवमेंट आहे त्याला सायक्लोसिस असं म्हटलं जातं. आणि हे पॅरामेशियम, अमिबा, रूट हेअर सेल्स इन प्लांट, देन WBC इन ॲनिमल्स यामध्ये होतं. फॉर इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. आता इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर ते एक सेल आहे. ओके, आता पेननं सांगते मी, एक सेल आहे. ओके, आता याच सेलमध्ये झालं न्यूक्लियस. आता स्ट्रीमिंग मुवमेंट होणार. स्ट्रीमिंग मुवमेंट म्हणजे काय, सायटोप्लाझमची काय होईल, अशी स्ट्रीमिंग मुवमेंट होईल. आणि हे इथं काय ट्रान्सपोर्टेशन होणार, पण कुठं, विदिन सेल, सेलमध्येच असेल, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट म्हटलं जातं, कारण विदिन सेल हे ट्रान्सपोर्टेशन असणार आहे. आणि हे कुठं होतं, पॅरामेशियम, अमिबा, देन रूट हेअर सेल्स इन प्लांट, देन WBC इन ॲनिमल्स. ओके, then in sponges and Coelenterata surrounding water circulated through body cavities. म्हणजे आता स्पॉन्जेसमध्ये किंवा सिलेंटेरेटामध्ये काय होतं, तर जे काय वॉटर आहे, आता आपण स्पॉन्जेसमध्ये बघितलं की स्पॉन्जेसमध्ये कसं होतं, तर जे ऑस्टिया आहेत, ऑस्टिया पर्स आहे, स्मॉल पर्स, त्याच्यामधून वॉटर एंट्री करेल आणि जी काय बॉडी कॅव्हिटी आहे, आता बॉडी कॅव्हिटी त्याला काय म्हटलं जातं, स्पॉन्जेसियल. स्पॉन्जेसियलमध्ये वॉटर एंट्री करेल, सर्क्युलेट होईल आणि तिथंच काय होणार आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल होईल, एक्सचेंज ऑफ मटेरियल होईल आणि ते वॉटर काय होईल, ऑस्क्युलमधून बाहेर जाईल. आता ही जी काय प्रोसेस आहे, तर हेच त्याचं सर्क्युलेशन असणार आहे. तिथं कोणतंही प्रॉपर सर्क्युलेटरी सिस्टीम असणार नाही आहे, म्हणून स्पॉन्जेस असू दे किंवा सिलेंटेरेटामध्ये सर्क्युलेशन थ्रू बॉडी कॅव्हिटीज. देन इन फ्लॅटफॉर्म्स, body fluid move around viscera by contraction of body wall and muscles. जे काय बॉडी वॉल आहे किंवा ते मसल्स आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि जो काय बॉडी फ्लुइड आहे तो इट विल बी मूव अराउंड द विसेरा, विच इज नोन ॲज एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट. आणि याला म्हटलं जातं एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट. ओके, नेक्स्ट, circulation in animal. In higher animals, circulation
बाय ब्लड अँड लिम्फ. देर इज ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम अँड सर्क्युलेटिंग फ्लुइड्स आर ब्लड इन हायर ॲनिमल्स. सर्क्युलेटिंग फ्लुइड कोणता आहे? ब्लड इन हायर ॲनिमल्स. आता इथं आपल्याला बघायचं की ओपन सर्क्युलेशन म्हणजे काय आणि क्लोज सर्क्युलेशन म्हणजे काय, त्याचा डिफरन्स बघून डिफरन्स त्यामध्येच स्टडी करत करत आपण ते समजावून घेऊयात. ओपन सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेटिंग थ्रू बॉडी कॅव्हिटीज इज नोन ॲज ओपन सर्क्युलेशन. कारण इथं कोणतेही म्हणजे व्हेसल्स असणार नाही आहेत. जिथं म्हणजे कॅव्हिटीमधूनच ब्लड फ्लो होत असेल त्याला म्हटलं जातं ओपन सर्क्युलेशन. ओके, हा वर्ड डबल झालेला आहे. ब्लड सर्क्युलेटिंग थ्रू बॉडी कॅव्हिटीज. क्लोज सर्क्युलेशनमध्ये काय असेल? ब्लड सर्क्युलेटेड थ्रू नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स. इथं काय असणार आहेत? व्हेसल्स असणार आहेत, एनक्लोज्ड व्हेसल्स असतील म्हणून त्याला काय म्हटलं जातं? क्लोज. एका क्लोज सरफेसमधून ब्लड फ्लो होतं म्हणून त्याला काय म्हटलं जातं? क्लोज सर्क्युलेशन. एक्सचेंज ऑफ मटेरियल डायरेक्टली बिटवीन ब्लड अँड सेल्स. कारण बॉडी कॅव्हिटीमधून ब्लड फ्लो होत असेल तर जे काही मटेरियलचं एक्सचेंज आहे ते डिरेक्टली ब्लड आणि सेल्समध्ये डिरेक्टली एक्सचेंज होणार आहे. हिअर ब्लड डज नॉट कम इन कॉन्टॅक्ट विथ सेल्स अँड बॉडी टिश्यू. एक्सचेंज ऑफ मटेरियल थ्रू लिम्फ. इथं एक्सचेंज कसं होणार आहे? थ्रू लिम्फ. इट बिकॉज ब्लड फ्लोज through blood vessels, so it does not come in directly in contact with cells or tissue. त्यामुळे इथं जे काही एक्सचेंज होणार आहे थ्रू लिम्फ. ब्लड फ्लोज विथ लो प्रेशर. प्रेशर कसं असेल इथं? लो. इथं काय असेल? हाय प्रेशर. डज नॉट कंटेन हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन रेस्पिरेटरी पिगमेंट आहे त्यामुळे इथं इट डज नॉट कंटेन हिमोग्लोबिन, सो इट डज नॉट ट्रान्सपोर्ट रेस्पिरेटरी गॅसेस. हिमोग्लोबिन नाही म्हणजे जे रेस्पिरेटरी पिगमेंट नाही आहे त्यामुळं इट डज नॉट कॅरी रेस्पिरेटरी गॅसेस. इथं क्लोज सर्क्युलेशनमध्ये काय असेल? इट कंटेन्स हिमोग्लोबिन विच ट्रान्सपोर्ट रेस्पिरेटरी गॅसेस. ओके, म्हणजे हे डिफरन्स पण झाला आणि त्याचं ओपन सर्क्युलेशन म्हणजे काय आणि क्लोज सर्क्युलेशन काय हे तुम्हाला समजलं असेल. ओपन सर्क्युलेशन थ्रू बॉडी कॅव्हिटी, ब्लड फ्लोज थ्रू बॉडी कॅव्हिटी. क्लोजमध्ये ब्लड फ्लोज थ्रू ब्लड व्हेसल्स. ओके, देन एक्झाम्पल आर्थ्रोपोड्स अँड मोलिस्क, सम मोलिस्क. देन क्लोज सर्क्युलेशनमध्ये ऑल वर्टिब्रेट्स, म्हणजे आपण सुद्धा यामध्ये येतो क्लोज सर्क्युलेशन, आपल्यामध्ये क्लोज सर्क्युलेशन आहे. हायर मोलिस्क अँड ॲनिलिड्स याचे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट टाईप्स ऑफ क्लोज सर्क्युलेशन. आता आपण ओपन सर्क्युलेशन बघितलं पण नंतर क्लोज सर्क्युलेशनचे परत टाईप्स असणार आहेत. सिंगल सर्क्युलेशन अँड डबल सर्क्युलेशन. फर्स्ट बघूयात सिंगल सर्क्युलेशन. ब्लड पासेस थ्रू हार्ट ओनली वन्स. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ब्लड पासेस थ्रू हार्ट. ब्लड हार्टमधून एकदाच पास होणार म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सिंगल सर्क्युलेशन. अँड ब्लड पासेस ओनली वन्स ड्युरिंग ईच सायकल, म्हणजे एका सायकल वेळी एकदाच ब्लड पास होईल हार्टमधून म्हणून त्याला म्हटलं जातं सिंगल सर्क्युलेशन. आता ही प्रोसेस एक्झॅक्टली कशी होते ह्यासाठी इथं आपण एक्झाम्पल जे आहे ते फिशचं हार्ट बघा एक्झाम्पल आहे. तर फिशचं हार्ट कसं असतं? 2 चेंबर्ड हार्ट असणार आहे. 2 चेंबर्ड, 1 व्हेंट्रिकल अँड 1 ॲट्रियम. ओके, 1 व्हेंट्रिकल अँड 1 ॲट्रियम म्हणून ते कसं असेल? 2 चेंबर्ड. आता फिश ॲक्वॅटिक ॲनिमल आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय रेस्पिरेशन थ्रू गिल्स असेल. ओके, रेस्पिरेशन थ्रू गिल्स म्हणजे ब्लड कुठं प्युरिफाय होईल? गिल्समध्ये. आता ही प्रोसेस एक्झॅक्टली कशी होते बघा. डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप फ्रॉम हार्ट टू गिल्स. म्हणजे इथं डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते कुठं जाईल? गिल्समध्ये जाईल. ओके, डिऑक्सिजनेटेड. अंडरगोज ऑक्सिजनेशन म्हणजे इथं काय होईल? त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन जाईल. ऑक्सिजन तिथं प्रोव्हाइड केल्यानंतर ते ब्लड म्हणजे त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ऑक्सिजनेशन. म्हणजे इथं काय तयार झालं? ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड देन मूव्स टुवर्ड्स व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी. आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड काय होईल? सिस्टमॅटिक कॅपिलरीजमध्ये येईल. सिस्टमॅटिक कॅपिलरीज म्हणजे दे विल प्रोव्हाइड द ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. ओके, म्हणजे इथं प्युरिफिकेशन होणार आहे हे लक्षात घ्या. इथून ब्लड डिऑक्सिजनेटेड ब्लड जाईल गिल्समध्ये. गिल्समध्ये तिथं ऑक्सिजनेशन होईल. तिथून मग
ऑक्सिजनेटेड ब्लड खाली सिस्टमॅटिक कॅपिलरीजमध्ये येणार अँड दिस कॅपिलरीज प्रोव्हाइड ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. ओके, अँड देन deoxygenated blood again रिटर्न्स टू हार्ट. परत डिऑक्सिजन ब्लड कुठं जाईल? हार्टकडे जाईल. परत त्या ऑक्सिजनेशनसाठी गिल्सकडे जाईल. परत तिथं ऑक्सिजनेशन होणार, खाली सिस्टमॅटिक सर्क्युलेशनमध्ये येईल. इतकं इझी आहे. मग इथे एक लक्षात घ्यायचं की ब्लड एकदाच पास होणार आहे, एकदाच हार्टमधून पास होईल. म्हणजे ऑक्सिजनेशनसाठी गिल्सकडे जाईल, गिल्समधून परत इकडं डिरेक्टली ते बॉडी पार्ट्सनं जाईल आणि बॉडी पार्ट्सकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते हार्टकडे जाईल. त्यामुळे हार्टमधून एकदाच ब्लड पास होतं, म्हणूनच त्याला म्हटलं जातं सिंगल सर्क्युलेशन. ओके, एक्झाम्पल आहे त्याचं फिश. ॲज हार्ट ऑफ फिश कॅरीज ओनली डिऑक्सिजनेटेड ब्लड, इट नोन ॲज व्हेनस हार्ट. कारण वेन्समध्ये काय असतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड. सो हार्टमध्ये सुद्धा डिऑक्सिजनेटेड ब्लड असल्यामुळं तिथं व्हेनस हार्ट असं म्हटलं जातं. ओके, हे झालं सिंगल सर्क्युलेशन. एकच लक्षात ठेवायचं, ब्लड पासेस थ्रू हार्ट ओनली वन्स, सो नोन ॲज सिंगल सर्क्युलेशन. देन डबल सर्क्युलेशन. तर डबल सर्क्युलेशनमध्ये काय असेल? ऑब्वियसली ब्लड पासेस थ्रू हार्ट ट्वाइस ड्युरिंग ईच सायकल. इन ईच सायकल ब्लड पासेस ट्वाइस थ्रू हार्ट. हार्टकडं 2 वेळा ब्लड जाणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? डबल सर्क्युलेशन. आता इथं जे आता एक्झाम्पल आपण घेऊया की आपल्यामध्येच काय डबल सर्क्युलेशन आहे. हार्ट आपलं कसं आहे? 4 चेंबर्ड. राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल अँड लेफ्ट वेंट्रिकल, 4 चेंबर्ड हार्ट. आता इथं एक्झॅक्टली प्रोसेस कशी होते? हार्ट पंप्स डिऑक्सिजनेटेड ब्लड टू लंग्स. कारण जसं आपण फिशमध्ये बघितलं की गिल्सकडं जातात, आता इथं कुठं जाणार आहे? लंग्सकडं. ओके, हार्ट पंप्स द डिऑक्सिजनेटेड ब्लड टू लंग्स, म्हणजे इथून काय होईल? लंग्सकडं जाईल थ्रू पल्मोनरी आर्टरी. ओके, लंग्सकडे जाणार आहे थ्रू पल्मोनरी आर्टरी. ओके, देन इट रिटर्न्स. आता हे कशासाठी? ऑक्सिजनेशनसाठी. मग आता इथं लंग्समध्ये काय होईल? ऑक्सिजनेशन होणार आणि ऑक्सिजनेटेड ब्लड काय जाईल? पल्मोनरी वेन्स. पल्मोनरी वेन्सकडून कुठं जाईल? ते हार्टकडं जाईल. ओके, म्हणजे पहिल्यांदा काय होणार आहे? हार्टकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड टू लंग्सकडं जाईल. त्यानंतर तिथं ऑक्सिजनेटेड होणार. जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तिथं लंग्समध्ये काय होणार? ते ऑक्सिजनेटेड होईल. परत ते कुठं जाईल? तर डिरेक्टली बॉडी पार्ट्सनं जाणार नाही, तर ते काय जाईल? हार्टकडे जाणार आहे. ओके, म्हणजे या प्रोसेसला काय म्हटलं जातं? पल्मोनरी सर्क्युलेशन. इथे एक पॉईंट राहिला आपला की इथं गिल्सजवळ जे काही गिल्समध्ये जी प्रोसेस होणार आहे त्याला गिल सर्क्युलेशन म्हटलं जातं आणि इथं सिस्टमॅटिक कॅपिलरीजमध्ये होणारे सर्क्युलेशन त्याला सिस्टमॅटिक सर्क्युलेशन म्हटलं जातं. तसं सेम इथं काय असेल? तर पल्मोनरी सर्क्युलेशन. ओके, म्हणजे फक्त इतका पॉईंट लक्षात ठेवा की हार्टमधून ब्लड लंग्समध्ये जाणार आहे आणि हे लंग्समध्ये जाणारं जे काय हार्टमधून लंग्समध्ये जाणारं ब्लड जे आहे ती डिऑक्सिजनेटेड आहे. ओके, आणि ते प्युरिफिकेशनसाठी जाणार आहे, म्हणजे ऑक्सिजनेशनसाठी जाणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं? तिथं ऑक्सिजनेशन होऊन ऑक्सिजनेटेड ब्लड हे परत हार्टकडे जाणार आहे आणि ह्या प्रोसेसला पल्मोनरी सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. देन ऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप्ड अप फ्रॉम हार्ट. आता हार्टमध्ये काय? लंग्सकडून आलेलं जे काय ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कुठं जाईल? डिफरंट बॉडी पार्ट्स, टुवर्ड्स द डिफरंट बॉडी पार्ट्स एक्सेप्ट लंग्स. म्हणजे लंग्सला जाणार नाही, बाकी सगळ्या बॉडी पार्ट्सनं जाणार आहे. ओके, देन आता बॉडी पार्ट्सनं सगळं ऑक्सिजनेटेड ब्लड गेलं, पण सगळ्या बॉडी पार्ट्सकडे असणारं जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते परत हार्टकडं जाईल. रिटर्न्स बॅक हार्ट ॲज डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड दिस इज नोन ॲज सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. ओके, बघा परत एकदा समजावून सांगते की ही हार्टची डायग्राम जे आपण कन्सिडर करा. आता हार्टमधून पहिल्यांदा डिऑक्सिजनेटेड ब्लड हे लंग्समध्ये गेलं, लंग्समध्ये त्याचं ऑक्सिजनेशन झालं, परत ते हार्टमध्ये आलं. हार्टमधून काय होईल? तर परत ते डॉर्सल ॲवोर्टाकडून बॉडी पार्ट्सनं जाणार.
ओके. बॉडी पार्ट्समधून परत डिऑक्सिनेटेड ब्लड हे सुपिरियर अँड इन्फिरियर वेना किंवा काय करेल, डिऑक्सिनेटेड ब्लड परत हार्टला देईल. ओके. आणि जे पल्मोनरी लंग्सकडं होणारं पल्मोनरी सर्क्युलेशन असेल आणि बॉडी पार्ट्सना जेव्हा प्रोव्हाइड केलं जातं ब्लड, हे सिस्टमॅटिक सर्क्युलेशन असणार आहे. इन शॉर्ट, ब्लड पासेस थ्रू हार्ट ट्वाइस, सो नोन ॲज डबल सर्क्युलेशन. ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि जर काय यामध्ये शंका असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं, खूप आता सध्या परिस्थिती आपल्या आजूबाजूला खूपच क्रिटिकल आहे, तर प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या. थँक्यू.